हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 5. मुंबईच्या एका प्रसिद्ध 5 स्टार हॉटेलमधील ग्रँड बॉलरूममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. रेशीम गाठींचा करार, एक भव्य साखरपुडा. ठिकाण होतं हॉटेल ताज पॅलेस, मुंबई ग्रँड बॉलरूम. बाहेर पावसाचा जोर अजूनही वाढला होता, पण ताजच्या ग्रँड बॉलरूममध्ये मात्र झगमगाट होता. चहूबाजूंनी स्वारोस्विकी क्रिस्टलचे झुंबर लटकत होते, ज्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण हॉल हिऱ्यासारखा चमकत होता. पांढऱ्या गुलाबांच्या आणि ऑर्किड्सच्या फुलांनी सजवलेली भिंत फोटोग्राफीसाठी तयार होती. मुंबईतील दिग्गज राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बिझनेस टायकून्स तिथे उपस्थित होते. या सगळ्यात राजवाडे घराण्याची शान आणि इब्रत पणाला लागली होती. ईश्वरीची तयारी आणि आरशातील प्रतिबिंब. हॉटेलच्या एका विशेष सूटमध्ये ईश्वरी तयार होत होती. तिने पेस्टल पिंक रंगाचा लेहंगा घातला होता, ज्यावर हाताने जरदोशी काम करण्यात आले होते. गळ्यात कुंदनचा जड हार, कानात लांब झुमके आणि कपाळावर एक छोटीशी नाजूक बिंदिया. ती एका अप्सरेसारखी दिसत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र एक शून्य होतं. तिची मैत्रीण रिया तिला तयार करण्यात मदत करत होती. "इशू, तू किती सुंदर दिसतेस ग. कोणाची नजर ना लागो तुला. पण तू इतकी गप्प का आहेस? जगातील सगळ्यात श्रीमंत आणि हँडसम बॅचलरशी तुझा साखरपुडा होतोय." ईश्वरीने आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिले. तिला आठवले की हा हँडसम माणूस तिच्या वडिलांच्या इज्जतीशी खेळून तिला या मांडवात घेऊन आला आहे. रिया, श्रीमंती आणि सुख यात खूप फरक असतो ग. हा लेहंगा खूप जड आहे, इतका जड की मला श्वास घेणंही कठीण होतंय. ईश्वरीने आपल्या गळ्यातल्या हाराला स्पर्श करत म्हटले. तिला तो हार गळ्यातल्या फासासारखा वाटत होता. तशी आर्यनची एंट्री आणि वातावरणातील जरब. दुसरीकडे आर्यन आपल्या ब्लॅक सूटमध्ये तयार होऊन हॉलमध्ये शिरला. त्याच्या एंट्रीने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गर्व होता. तो शांतपणे पाहुण्यांना भेटत होता, पण त्याचे डोळे वारंवार दरवाजाकडे जात होते. विजयालक्ष्मी, म्हणजेच आर्यनची आई, आज सोन्याच्या जरीच्या साडीत नटली होती. ती आपल्या मैत्रिणींमध्ये मिरवत होती. "बघा, आर्यनने निवडलेली मुलगी साधी असली तरी आम्ही तिला आमच्या घराण्याच्या तोलामोलाचं बनवूनच घरात नेणार आहोत," ती उपरोधिकपणे बोलत होती. विनायकजी, म्हणजे ईश्वरीचे वडील, एका कोपऱ्यात पांढरा सदरा घालून उभे होते. त्यांना हे इतकं वैभव बघून अवघडल्यासारखं झालं होतं. आर्यनने हे पाहिले. तो सरळ विनायकजींच्या जवळ गेला आणि त्याने सर्वांसमोर त्याचे पाय शिवले. "काका, तुम्ही असे लांब का उभे आहात? हा कार्यक्रम तुमचा आहे. इकडे या." आर्यनने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. हे पाहून विनायकजींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना वाटले की त्यांचा जावई किती समजूतदार आहे. पण ईश्वरीला माहीत होते की हे केवळ जगाला दाखवण्यासाठी केलेलं नाटक आहे. साखरपुड्याचा मुख्य सोहळा. ठिणगी पडली. रात्रीचे 9 वाजले होते आणि ईश्वरीला हॉलमध्ये आणण्यात आले. संगीत सुरू झाले. ईश्वरी संथ पावलांनी पायऱ्यावरून खाली येत होती. आर्यनने वर बघितले. काही क्षणासाठी तो सुद्धा विसरला की हे लग्न एक करार आहे. तिचे ते सावळं सौंदर्य आणि चेहऱ्यावरची ती निरागसता त्याला घायाळ करत होती. ईश्वरी स्टेजवर पोहोचली. आर्यनने तिचे हात हातात घेतला. त्याचा स्पर्श होताच ईश्वरीने हात झटकण्याचा प्रयत्नही केला, पण आर्यनने पकड घट्ट केली. "हस ईश्वरी, मीडियाचे कॅमेरे आपल्याकडेच आहेत. तुझ्या एका चुकीच्या एक्सप्रेशनमुळे तुझ्या वडिलांच्या कंपनीचे शेअर्स मातीत मिळतील."
आर्यनने तिच्या कानात अत्यंत मधुर आवाजात पण धमकीवजा कुजबूज केली. ईश्वरीने रागाने त्याच्याकडे पाहिले आणि बोट आवळून हसण्याचा प्रयत्न केला. अंगठी बदलण्याचा सोहळा सुरू झाला. आर्यनने ईश्वरीच्या बोटात 5 कॅरेटची हिऱ्यांची अंगठी घातली. संपूर्ण हॉल टाळ्यांनी घुमला. आता ईश्वरीची बारी होती. तिने थरथरत्या हाताने अंगठी घेतली आणि आर्यनच्या बोटात घातली. ती अंगठी तिच्या वडिलांनी घेतलेली साधी सोन्याची अंगठी होती. विजयलक्ष्मीने ती अंगठी पाहताच नाक मुरडले. आर्यन, तू ही इतकी साधी अंगठी घालणार का? हे हे काय आपल्या घराण्याला शोभत नाही. हे बघ, मी तुझ्यासाठी दुसरी अंगठी आणली आहे. ती घाल. ईश्वरीच्या हाताने विजयालक्ष्मीने एक मोठी हिऱ्याची अंगठी पुडी केली. तशी हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. ईश्वरीचा स्वाभिमान दुखावला गेला. तिला वाटले की तिच्या वडिलांच्या कष्टाच्या कमाईचा अपमान होतोय. तिने विजयालक्ष्मीचा हात बाजूला सारला. मॅडम, माझ्या वडिलांनी ही अंगठी मनातून आणि कष्टाने घेतली आहे. हिरा कितीही महाग असला तरी तो सोन्याच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. आर्यनला जर राजवाडे व्हायचंच असेल तर हीच अंगठी घालावी लागेल. आर्यनने ईश्वरीकडे पाहिले. तिचा तो स्वाभिमान त्याला चकित करत होता. त्याने विजयालक्ष्मीकडे न पाहता आपल्या हातातील ती सोन्याची अंगठी उंचावली. आई, हीच अंगठी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण ही माझ्या बायकोच्या घरून आली आहे. आर्यनच्या या कृतीमुळे विजयालक्ष्मीचा चेहरा पांढरा पडला. पाहुणे चकित झाले, पण आर्यनने ईश्वरीचा हात धरून तिला डान्स फ्लोअरवर नेले. द डान्स ऑफ डिसेप्शन, फसवणुकीचा नाच. रोमॅन्टिक संगीत सुरू झाले. हॅलो या गाण्याच्या सुरावर आर्यन आणि ईश्वरी नाचू लागले. आर्यनने तिचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि तिचा दुसरा हात आपल्या हातात घेतला. तो तिला आपल्या खूप जवळ ओढत होता. खूप चांगलं उत्तर दिलं आईला. आय लाईक इट, आर्यन नाचता नाचता म्हणाला. मला तुमच्या कौतुकाची गरज नाही. तुमच्या आईने माझ्या वडिलांचा अपमान केला होता, ईश्वरी रागाने म्हणाली. आणि तू त्यांना वाचवलंस. तू जितकी जास्त बंडखोर होतेस ना ईश्वरी, तितकीच मला तू जास्त आवडतेस. तुला काय वाटतं, लग्न झाल्यावर मी तुला रूममध्ये बंद करून ठेवीन? नाही, मी तुला मुक्त करेन, पण माझ्या अटींवर. आर्यनने तिला गोल फिरवून पुन्हा आपल्या मिठीत ओढले. नाचता नाचता दोघांच्या नजरा भिडल्या. ईश्वरीला त्या क्षणी आर्यनच्या डोळ्यात केवळ राग नाही तर काहीतरी वेगळं जाणवलं. एक अनामिक ओढ, पण तिने लगेच मन सावरलं. लक्षात ठेवा मिस्टर राजवाडे, तुम्ही माझं शरीर विकत घेऊ शकत नाही. माझं नशीब बी घेतलंय तर चालेल. साखरपुड्याच्या शेवटी एक भयानक वळण. साखरपुडा संपला आणि पाहुणे जेवायला गेले. ईश्वरी थोड्या वेळा विश्रांतीसाठी आपल्या सूटमध्ये परतली होती. तिथे तिला एक अनोळखी माणूस भेटला. तो राजवाडे ग्रुपचा जुना कर्मचारी होता. ईश्वरी मॅडम, तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात. आर्यन सरांनी जे कर्ज तुमच्या वडिलांचे फेडले आहे ते कर्ज त्यांनीच दुसऱ्या कंपनीमार्फत निर्माण केले होते. त्या माणसाने घाबरत घाबरत सांगितले आणि तो तिथून पळाला. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला समजलं की आर्यनने आधी खड्डा खणला आणि मग तिला वाचवण्याचे नाटक करून या लग्नासाठी भाग पाडले. ती रागाने लाल होऊन आर्यनच्या शोधार्थ हॉलमध्ये पोहोचली. आर्यन आपल्या मित्रांसोबत हसत उभा होता. ईश्वरीने त्याच्या जवळ जाऊन सर्वांसमोर त्याच्या थोबाडीत लगावली असती, पण विनायकजींचा आनंदी चेहरा पाहून ती थांबली. तिने आर्यनला बाजूला घेतले. तुम्ही इतके नीच आहात हे मला माहिती नव्हतं. हे माझ्या वडिलांचं कर्ज तुम्हीच मुद्दामून वाढवलं ना, केवळ मला मिळवण्यासाठी?
आर्यनने शांतपणे आपला कोट नीट केला. बिझनेसमध्ये याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ईश्वरी, तुला मिळवण्यासाठी मला साम दाम दंडभेद सगळं वापरायचं होतं आणि मी ते वापरलं. आता तू माझी फियांसे होणारी बायको आहेस. आता ओरडून काहीच फायदा नाही, कारण उद्याच्या लग्नाची पत्रिका संपूर्ण जगाला गेली आहे. आर्यन तिथून गेला. त्याच्या बुटांच्या आवाजाचा प्रतिध्वनी त्या हॉलमध्ये घुमत होता. ईश्वरी तिथेच उभी राहिली. तिच्या हातातली हिऱ्यांची अंगठी आताही तिला रक्तासारखी लाल भासत होती. पुढील भागात आपण बघणार आहोत आर्यन आणि ईश्वरीचा ग्रँड सोहळा आणि लग्नाची विधी. लग्नाच्या मंडपात ईश्वरी आर्यनचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करणार का? आणि लग्नानंतरची ती पहिली रात्र जिथे आर्यन ईश्वरी समोर एक नवीन आट ठेवणार. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.